नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्टँडर्ड 10 मॅथमॅटिक्स पार्ट फर्स्ट मधील आपण अभ्यास 5.2 अभ्यासणार आहोत. नमुना अवकाश सॅम्पल स्पेस हा भाग आपल्याला आज इथं अभ्यासायचा आहे. मागच्या तासाला आपण 5.1 हा अभ्यास बघितलेला होता. आजच्या तासाला आपण सॅम्पल स्पेस हा भाग अभ्यासणार आहोत. सॅम्पल स्पेस म्हणजे काय हे समजून घेऊया आपण याला मराठीतून नमुना अवकाश असं म्हणतो. द सेट ऑफ ऑल पॉसिबल आउटकम्स ऑफ अ रँडम एक्सपेरिमेंट इज कॉल्ड द सॅम्पल स्पेस. आपल्याला जे यादृच्छिक प्रयोगात शक्य असणाऱ्या सर्व निष्पत्तीच्या संचाला नमुना अवकाश असे म्हणतात. म्हणजे आपण एखादा प्रयोग करत असताना काय काय येऊ शकेल, म्हणजे जर एखादं नाणं जर आपण वर फेकलं तर आपल्याला काय मिळेल, जेवढ्या काही शक्यता असतात म्हणजे एकतर छापा मिळू शकेल किंवा काटा मिळू शकेल किंवा एखादं डाय टाकलेली असेल, म्हणजे डाय म्हणजे आपण फासा म्हणतो याला आपल्याला फासा म्हणता येईल. असा जर फासा टाकलेला असेल तर काय मिळेल, याला आपण नमुना अवकाश असं म्हणत असतो. जो येणारा संच आहे तो नमुना अवकाश कॅपिटल एस किंवा याला आपण ओमेगा ओहम असं सुद्धा चिन्ह दिसतंय बघा, आपण विज्ञानमध्ये वापरतो त्याला आपण ओमेगा असं म्हणतो. कॅपिटल एस किंवा ओमेगा या चिन्हाच्या संचाच्या स्वरूपात दर्शवतात. नमुना अवकाशातील प्रत्येक घटकाला नमुना घटक म्हणतात आणि नमुना अवकाश एस मधील एकूण घटकांची संख्या नंबर ऑफ सॅम्पल स्पेस और एन ऑफ एस वाचताना आपण एन ऑफ एस असं वाचणार आहोत. नमुना घटकांची संख्या दर्शवतात. जर एन ऑफ एस शांत संच असेल तर त्याला शांत नमुना अवकाश म्हणतात आणि शांत नमुना अवकाशाची काही उदाहरणे आपल्याला दिलेली आहेत. ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला हा भाग लक्षात घेता येईल. आपण इंग्रजी माध्यमातून पण थोडंसं समजून घेऊया. द सेट ऑफ द ऑल पॉसिबल आउटकम्स ऑफ अ रँडम एक्सपेरिमेंट इज कॉल्ड द सॅम्पल स्पेस. इट इज डिनोटेड बाय कॅपिटल एस और द ओमेगा is called this. We can use this also symbol, but generally we are using the capital S. Omega, each element of the sample space is called the sample point and the number of the element in the set S is denoted by the n of S. If n of S is finite, then the sample space is said to be the finite sample space. We are just seeing the some examples. Let us see. Random experiment, one coin is tossed. If one coin is tossed, we just know the image of the coin or we know the what are the coins. Let us say this is the images of coin. This said as a tail and this said as a head. आपल्याला काय माहिती आहे बघा, हे आपल्याकडे जे भारतीय नाणे आहेत त्याच्यातली हा जो भाग आहे ज्याच्यावर अंक दर्शवलेला असतो, म्हणजे ह्याची कॉइनची किंमत किती. आता 1 रुपया कॉइनची किंमत आहे, आपण ह्याला काय म्हणलेलं आहे बघा, काटा असं म्हणलेलं असतं, टेल. आणि ज्याच्यावर त्रिमूर्ती किंवा जे चिन्ह आहे सत्यमेव जयते त्रिमूर्ती हा जो भाग आहे आपण त्याला हेड असं म्हणलेलं असतं, छापा असं म्हणलेलं असतं. म्हणजे एखाद्या ज्यावेळेस आपण नाणं फेकत असतो त्यावेळेस आपल्याला छापा किंवा काटा ज्यावेळेस असं बघायचं असतं त्यावेळेस हा जर पडलेला असेल, अंक असलेला जर भाग पडलेला असेल आपण त्याला काटा पडला असं म्हणतो. आणि जर हा त्रिमूर्ती सारखा भाग पडलेला असेल तर आपण त्याला छापा असं म्हणलेला आहे. हा भाग आपला हेड असेल, हा भाग आपला टेल असेल. ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला लक्षात घेता येईल. इफ वन कॉइन इज टॉस्ड वी जस्ट गेट हेड अँड टेल. वी जस्ट राईट हेअर एच कॉमा टी. छापा आणि काटा. छापासाठी आपण हेड असा शब्द वापरतो, काट्यासाठी टी वापरतो. इथे कॅपिटल एस दिलेला आहे. कॅपिटल एस किंवा आपण कुठलं चिन्ह वापरायचं बघा, ओमेगा वापरायचं, पण जनरली आपण कॅपिटल एस असा शब्द वापरतोय. एच कॉमा टी. आता हे किती घटक आले ह्याच्यामध्ये, 1 2, म्हणून इथं आपल्याला किती लिहिली एन ऑफ एस बरोबर 2. इफ वी टॉस्ड 3 कॉइन्स एस इज इक्वल टू एच एच. समजा पहिल्या दोन्ही वेळेस छापाच पडतील किंवा पहिल्या जो नाणं आहे त्याच्यावर छापा पडेल, दुसऱ्या नाण्यावर काटा पडेल, किंवा पहिल्या नाण्यावर काटा पडेल दुसऱ्या नाण्यावर छापा पडेल, किंवा दोन्ही काटा पडतील. म्हणजे आपल्याला इथे शक्यता किती येतील बघा, 4 ह्या शक्यता येतील आपल्याला. इथं आपला आन्सर काय असेल 4. ठीक आहे, इथं आपल्याला काय दिसेल बघा, आपल्याला इथं उत्तर किती लिहिता येईल 4. 4 असं उत्तर इथं लिहिता येणार आहे. का तर इथं किती घटक आहेत, 4. इथं आपण 4 घटक आहेत असं लिहिलेलं आहे. जर समजा आपण 3 कॉइन टाकले तर आपल्याला काय मिळेल बघा, हा सुद्धा भाग आपल्याला लक्षात घेता येईल. 4 असं उत्तर लिहिता येईल. जर समजा आपल्याला 3 नाणी एकाच वेळेस टाकलेली असेल तर आपल्याला काय मिळेल बघा, एच 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 टी एच टी एच टी एच 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 टी 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 एच टी 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 एच आणि टी टी टी. एन ऑफ एस बरोबर 8 मिळेल. आता हे 8 घटक आहेत, ते आपल्याला 8 घटक कसे सोप्या पद्धतीने लिहायचे मी सांगतो तुम्हाला. पहिल्यांदा काय करायचं, 8 घटक येणार आहेत म्हणून 4 वेळेस एच लिहायचं, एच
कॅप्स लॉक मध्ये लिहूया आपण, थोडस मोठी करूया साईज याची. एच 8 आहेत म्हणून आपण काय लिहिणार बघा, 4 वेळेस एच लिहिणार. एच एच आपल्याला घटक लक्षात ठेवणार, 4 वेळेस टी लिहिणार. टी 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 आणि टी. असं आपण काय केलं बघा, 4 वेळेस एच आणि 4 वेळेस टी लिहिलेला आहे. आता दुसऱ्या वेळेस काय करायचं बघा, ह्याच्या समोर आपण आता ह्याच्या समोर काय करायचं, 2 वेळेस टी सॉरी 2 वेळेस एच घ्यायचं. एच पुन्हा खाली घेणार आपण एच, त्यानंतर 2दा टी टी, त्यानंतर 2दा एच एच, 2दा एच 2दा टी, 2दा एच 2दा टी. पहिल्यांदा काय केलं आपण, 4दा एच 4दा टी. आता काय केलं आपण, 2दा एच केलं, 2दा टी केलं, पुन्हा 2दा एच, आता 2दा टी. आणि तिसऱ्या वेळेस मात्र काय करणार आपण, 1दा एच 1दा टी. तिसऱ्या वेळेस आपल्याला काय लिहायचं बघा, 8 घटक येण्यासाठी 1दा एच एच टी एच टी एच टी एच टी. हे जे सगळे घटक आहेत, हे सगळे 8 घटक आपल्याला ओळीनं असे लक्षात घेता येतात. जर समजा तुम्हाला ते नाही लिहिता आलं किंवा नाही लक्षात आलं, तर आपल्याला काय करायचे, हे 8 घटक जे आहेत ते 8 घटक आपल्याला इथे लिहिता येतात आणि लक्षात ठेवायचं सोपं आहे. पहिल्यांदा 4 वेळेस एच लिहायचं, 4 वेळेस हे 4 वेळेस आपण एच लिहिलं बघा, 1 2 3 4, 4 वेळेस टी, 2 वेळेस एच 2 वेळेस टी, 2 वेळेस एच 2 वेळेस टी, 1दा एच टी एच टी असं लिहिलं. आणि मग हे जे घटक आहेत ते आपल्याला आडवे लिहिताना पण सोपं पडेल. आपल्याला कसं लिहिता येईल बघा, महिरपी कंसामध्ये लिहावे लागतात आपल्याला ते घटक. पहिला घटक आपण घेतला, आता मुद्दाम कॉपी पेस्ट करतो म्हणजे आपल्याला सगळ्यांच्या लक्षात घेता येईल की आपल्याला काय करायचं. 2 घटक वेगळे दिसण्यासाठी आपण काय करतो, त्यांच्यामध्ये कॉमा चिन्ह देत असतो. त्यानंतर आपल्याला दुसरा घटक घेता येईल बघा, त्यानंतर आपल्याला तिसरा घटक लिहिता येईल. प्रत्येक 2 घटक वेगळे दिसण्यासाठी आपल्याला काय करावं लागतं, त्यांच्यामध्ये कॉमा द्यावा लागत असतो. आहे हेच घटक आपल्याला लिहून इथं घ्यायचे आहेत. महिरपी कंस पूर्ण करायचा. अशा पद्धतीने आपल्याला ह्या गोष्टी लक्षात ठेवून आपल्याला एन ऑफ एस याचं लिहिता येईल. एन ऑफ एस बरोबर किती होणार आहे, नंतर 8 होणार आहे. एन इथलं आपलं मात्र काय असणार आहे बघा, स्मॉल लेटर मध्ये असणार आहे एन, आणि पुन्हा कॅपिटल लेटर मध्ये हे स्मॉल लेटर मध्ये घ्यायचंय. ठीक आहे, थोडंसं फॉन्ट प्रॉब्लेम येतोय. एन ऑफ एस बरोबर 8. तर साधारणतः आपल्याला अशा पद्धतीने ह्याची किंमत लिहिता येत असते. ठीक आहे, काय हरकत नाही, आपण बघूया बघा. म्हणून इथली दुसरी जी किंमत आहे आपली एन ऑफ एस बरोबर इथे किती लिहिता आहे, त्यांनी दिलेलं ऑलरेडी 8, पण हे कसं लक्षात ठेवायचं किंवा कसं लिहायचं हे आपण बघितलेलं आहे. त्यानंतर पुढचं उदाहरण बघा, अ डाय इज थ्रोन, एक फासा टाकला असता. आपल्याला जर एक फासा टाकला असता तर आपल्याला काय उत्तर द्यायचं आपण ते इथं बघणार आहोत. जर एक फासा टाकला असेल, फासा म्हणजे आपल्याला माहिती असला पाहिजे. आपण इमेज बघूया फाशाची. तर साधारणतः अशा पद्धतीने फाशाची इमेज असते. ह्याला आपण डाय असं म्हणत असतो. डाय आहे हा. हे आपल्याला बाकीचे पण चित्र बघता येतील की साधारणतः हे 2 डाय एकाच वेळेस टाकलेले आहेत. एक ग्रीन आणि एक व्हायलेट आहे. हा व्हाईट आहे. हे फाशे आहेत बघा, आपल्याला हे लक्षात घेता येतील. तर साधारणतः हे फाशाचे चित्र आहेत. एक फासा टाकला असता, 2 फासे टाकले असता, तर आपल्याला हे फाशाचे चित्र माहित आहे. आपण जर ह्याच्या आधी बघितलेलं असेल, जर बघितलेलं नसेल तर आपल्यासाठी माहिती असावं. तर साधारणतः हे फासे आहेत. फाशाचे आपल्याला काय शक्यता मिळू शकतात बघा, एक तर 1 पडेल फाश्यावरची पृष्ठभागावरची, जो वरचा भाग आहे तो आपण धरलेला असतो. 2 मिळेल, 3 मिळेल, 4 5 किंवा 6 यापैकी एखादा अंक आपल्याला मिळत असतो. हे आपल्याला फाश्याचे चित्र इथं दिसून येत आहेत. ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला हे लक्षात घेता येईल की हे वेगवेगळ्या पद्धतीचे आपण अशा पद्धतीने फासे टाकलेले असतात. एक फासा टाकला, 2 फासे टाकले, 3 फासे टाकले, आपण तिथं केलेलं असतं. आपल्याला साधारणतः परीक्षेमध्ये एक फासा टाकला असता मिळणारा नमुना अवकाश आणि 2 फासे टाकले असता मिळणारा नमुना अवकाश इथपर्यंतच आहे आपल्याला. त्यामुळं 2 फासेपर्यंत आपल्याला
ठीक आहे की आपल्याला 2 फासे टाकले असता मिळणारा नमुना अवकाश काय असेल. 1 फासा टाकला असता आपल्या सगळ्यांना लिहिता येईल की 1 फासा टाकला असता मिळणारा नमुना अवकाश 1, 2, 3, 4, 5 किंवा 6. म्हणून आपल्याला काय लिहिता येईल बघा. आता उत्तर किती लिहिता येईल आपल्याला 6. इथं आपलं 4 आलेलं होतं, आपण लिहूया आणखी. ठीक आहे, तर 2 फासे टाकले असता मिळणारा नमुना अवकाश. आता इथं बघा कसं लक्षात ठेवायचं सोप्या पद्धतीने आपल्याला. 1,1 म्हणजे पहिल्या फाशावरचा एकच ठेवायचा. पूर्ण लाईन मध्ये एकच आहे बघा पहिला फासा. आणि दुसरा फासा किती आहे 1, 2, 3, 4, 5, 6. नंतर ज्यावेळी काय करतो पहिल्या फाशावरती 2 घेतोय, पुन्हा 1, 2, 3, 4, 5, 6. पुन्हा तिसऱ्या ओळीला पहिल्या फाशावरचं 3 घेतोय, पुन्हा 1, 2, 3, 4, 5, 6. असं करत आपण 6,6 म्हणजे एन ऑफ एस बरोबर 36 पर्यंत घेतोय. त्यानंतर पुढे आपल्याला काय घेता येईल बघा अजून. A card is drawn from the pack of the bearing numbers from 1 to 25, 1, 2, 3, 4 dash dash up to 25. So n of s is equal to here also 25. इथे आपल्याला एन ऑफ एस ची किंमत किती मिळते बघा. 25 अशी किंमत आपल्याला मिळालेली दिसून येते. अ कार्ड ड्रॉन फ्रॉम द वेल शफल्ड पॅक ऑफ द 52 प्लेइंग कार्ड्स. आपल्याला 52 प्लेइंग कार्ड्स माहित असतात. आपण कार्ड पण चे फोटो पण बघितलेले असतील. जर कोणी कार्ड बघितलेले नसेल तर आपल्याला त्याचे फोटो बघता येतील. दिस इज द फोटोज ऑफ द कार्ड्स. हे कार्ड फोटो आहेत. साधारणतः आपल्याला इथं लक्षात घेता येईल की हे अशा पद्धतीचे कार्ड्स असतात. इथं आपल्याला दिसते बघा हे ॲश आहे इस्पिकचा, गुलाम, चौकट, किल्लावर एकटा, 9, 10, गुलाम, राणी, राजा. हे आपल्याला कसे लक्षात घेता येते. दीज आर द फेस कार्ड. ह्यांच्यावर चित्र आहेत बघा. हे आहे ते फेस कार्ड म्हणायचं. गुलाम, राणी, राजा, गुलाम, राणी, राजा आपण त्याला म्हणतो. तो गुलाम, राणी, राजा इथे दिले गुलाम, राणी, राजा. दीज आर द फेस कार्ड. ॲश इज अ नॉट अ फेस कार्ड. एक्का हा चित्रयुक्त पत्ता नाही. इथं आपल्याला ह्याच्यावर चित्र दिसत नाही, फक्त ह्या पत्त्यांवरती दिसतं. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12 पत्ते फक्त आपले चित्रयुक्त पत्ते आहेत. आपल्याला ह्याचा काही संबंध येत नाही. आपल्याकडे साधारणतः अशा पद्धतीचे चित्र असतात. आपण थोडी फक्त चित्र बघतोय. हे चित्र डायमंड क्वीनचं आहे. आपल्याला लक्षात घेता येतील. डायमंड किंग, इस्पिक किंग, किल्लावर किंग, डायमंड किंग आणि हे क्वीन मध्ये आहेत. आपल्याला फक्त माहित असल्यामुळे आपण घेतोय हा भाग. ठीक आहे. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10 उरलेली बदामची पानं आहेत. त्यानंतर ठीक आहे, बाकीचं काय आपल्याला जास्त महत्वाचं नाही. आपल्याला फक्त चित्रयुक्त पत्ता कुठले आहेत हे ओळखता येणं महत्वाचं आहे. हे थोडेसे जुन्या पद्धतीतले कार्ड आहेत. ठीक आहे, काय हरकत नाही विद्यार्थी मित्रांनो. आपल्याला फक्त ते समजून घ्यायचं. एका म्हणजे कॅट आहे, त्या एका कॅटमध्ये आपल्याला साधारणतः 52 पाने असतात. म्हणून एन ऑफ एस बरोबर तिथं 52. आपल्याला सगळं लिहिण्याची आवश्यकता नाही. डायमंड मध्ये ॲश 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, जॅक, क्वीन अँड किंग. स्पेड कार्ड मध्ये पण ॲश 1, 2, 3, ॲश 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, जॅक, क्वीन, किंग असं साधारणतः आपल्याला सांगता येत असतं. द सिंपल space for the coin tossed twice is the same as the toss that the two coins tossed simultaneously. म्हणजे एक नाणं दोनदा टाकले काय किंवा 2 नाणी एकाच वेळेस टाकले काय त्याचा अर्थ एकच होतो. तसंच डायसाठी सुद्धा एक फासा दोनदा टाकला किंवा 2 फासे एकाच वेळेस टाकले तरी त्याचा अर्थ एकच घ्यायचा आहे. हे आपल्याला इथं सांगितलेलं आहे त्यांनी. ठीक आहे, प्रॅक्टिस सेट 5.2 बघूया आपण. अंकाची पुनरावृत्ती न करता आपल्याला इथं सोडवायचं आहे. आपल्याला कसं सोडवता येईल बघा. 23, 25. आधी आपण 2 वर काय केलं 3 ठेवलं, पुन्हा 5 ठेवलं. आता काय करता येईल. आता 3 वर उरलेल्या संख्या ठेवायच्या. 3 वर 2 ठेवलं, त्यानंतर 3 वर 5 ठेवलं. आता आपल्याला इथं 2, 2 घेता येत नाही कारण अंकाची पुनरावृत्ती होती. 22 झालं तर 33 घेता येत नाही, 55 घेता येत नाही. हे लक्षात घ्यायचंय. आता आपण काय घेतलं बघा. 2, 3 घेतलं, 2, 5 घेतलं, त्यानंतर 3, 2 घेतलं, 3, 5 घेतलं. आता आपण काय करता येईल बघा. आपल्याला अजून 5, 2 आपण 5, 2 घेतलेलं नाही. 5, 2 आणि पुढचा अंक काय घेता येईल आपल्याला 5, 3. तर साधारणतः आपल्याला 23, 25, 32, 35, 52 आणि 53
आपल्याला काय घेता येणार नाही, 22 घेता येणार नाही, 33 घेता येणार नाही आणि 55 घेता येणार नाही. ह्या दोन संख्या आपल्याला घेता येणार नाही. अदरवाईज आपल्याला हे सगळे अंक तयार करता येत असतात. एन ऑफ एस बरोबर आपल्याला इथे किती लिहिता येईल, 6. तर साधारणतः आपल्याला अशा पद्धतीने ह्याचं उत्तर लिहिता येते. ठीक आहे, आपण पुढचं उदाहरण बघूया बघा. 6 रंगाच्या तबकडीवरील बाण फिरवल्यावर तो कोणत्या रंगावर स्थिर होतो? The arrow is rotated and it stops randomly on the disc. Find out which color it may stop. आता कुठल्या रंगावर थांबेल, आपण कुठल्या पण रंगावर थांबू शकेल, आपल्याला काय माहित नसतं. त्यामुळे आपल्याला काय लिहिता येईल बघा, S इज इक्वल टू, सगळेच कलर लिहिता येतील इथं. S इज इक्वल टू इन कर्ली ब्रॅकेट रेड, ऑरेंज, येलो, ब्ल्यू. एका बाजूने आपल्याला सगळे कलर लिहिता येतील, ग्रीन, पर्पल. हे साधारणतः आपल्याला लिहिता येईल. आणि एन ऑफ एस काय असेल आपला, 1 2 3 4 5 आणि 6. तर साधारणतः आपल्याला हा भाग इथं लक्षात घेता येईल. हा सोपा भाग आहे हा सुद्धा. त्यानंतर द एरो इज रोटेटेड, सॉरी, थर्ड एक्झाम्पल. इन द मंथ ऑफ द मार्च 2019 फाइंड द डेज ऑन विच द डेट इज मल्टिपल ऑफ 5. सी द गिवन पेज इन द कॅलेंडर. आपल्याला 5च्या पटीतील असलेले 5च्या पटीत असलेले विच डेट इज मल्टिपल ऑफ 5. 5च्या पटीत असलेल्या तारखा शोधायचे बघा. काय लिहिता येईल बघा, फर्स्ट डे इज 5 इंटू 1 5, 10, 15. 5च्या पाड्यातील आपल्याला संख्या शोधायची, सोपं आहे. 20, 25 अँड द लास्ट वन इज 30. 1 2 3 4 5 आणि 6. तर साधारणतः आपल्याला हे 6 घटक यातले सांगता येतील, हे वेगळे आपल्याला लिहिता येतील. ठीक आहे, आपल्याला पुढचा भाग बघता येईल बघा. शेवटचा प्रश्न आहे यातला. फ्रॉम ए रोड सेफ्टी कमिटी of two from two boys B1 and B2 and two girls G1 and G2 complete the following activity to write the sample place. Committee of two boys, जर दोन मुलांची जर कमिटी करायची असेल तर आपण B1 आणि B2 घेतलेला आहे. आणि कमिटी ऑफ टू गर्ल्स मीन्स G1 and G2. कमिटी ऑफ वन बॉय अँड वन गर्ल, आपल्याला एक मुलगा आणि एक मुलगी पाहिजे, तर आपल्याला काय लिहिता येईल, B1 G1 पहिले लिहून दिलेले त्यांनी. दुसरं काय मिळेल बघा, B1 G2. B1 बरोबर आपल्याला G2 हे पण इथं घेता येईल. म्हणून आपल्याला इथं काय लिहिता येईल बघा, पहिलं B1 G1, तसं B1 G2, B1 G2 आपल्याला लिहिता येईल इथं. त्यानंतर पुढचं काय लिहिता येईल बघा, एक मुलगा आणि एक मुलगी पाहिजे. मुलाबरोबर पहिल्यांदा G1 मुलगी आणि पहिल्याच मुलाबरोबर दुसरी मुलगी. त्यानंतर आता दुसरा मुलगा घेता येईल आपल्याला B2. पहिल्यांदा एक मुलगा आपण क्लिअर केला, त्यानंतर G1 आपल्याला लिहिता येईल B2 G1. आणि त्यानंतर आता काय लिहिता येईल बघा, B2 आणि फायनली काय लिहिता येईल आपल्याला, B2 G2. B2 G2. तर साधारणतः आपल्याला असं B2 G2 लिहिता येईल. हे आपले सॅम्पल स्पेस पण हेच असतील. सॅम्पल स्पेस आपल्याला हे सगळे कॉपी करून द्यावे लागतील. नंबर ऑफ सॅम्पल स्पेस काय येईल, 4 येईल. तर ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो, साधारणतः आपल्याला 5.2 हा पण भाग आपला सोपा आहे. आपल्याला हा भाग इथं बघता आलेला आहे. यातले जर काही शंका अडचणी असतील तर कृपया कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. पुढच्या तासाला आपण इव्हेंट आणि प्रॅक्टिस सेट 5.3 हा भाग आपण अभ्यासणार आहोत. आपल्याला जर हा व्हिडिओ आवडलेला असेल तर व्हिडिओला लाईक करा, आपल्या मित्रांना शेअर करा. जर चॅनल आपण अद्याप सबस्क्राईब केले नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.